तिने मला चॉकलेट दिले, माझ्याशी गप्पा मारत होती वगैरे. हे सगळं झालं. आम्ही उतरल्यानंतर तिने मला जाऊन माझ्या मामाकडे, माझा मामा मला एअरपोर्टला घ्यायला आला होता, माझ्या मामाकडे मला सोडलं. माझा मामा वॉज इन अ शॉक, शी वॉज रेखा. आणि 2दा-3दा असं टॅप झालं. मी फक्त असं मागे वळून बघितलं तर सलमान खान मला असं टॅप करून म्हणत होता की यहाँ पे यहाँ से लो ज्यादा बेटर आहे का व्हिडिओ. आणि मी अशी होते, मला तर आंघोळ पण नाही करायचे, कपडे धुवायला नाही टाकायचे, असं झालं होतं मला, बिकॉज सलमान खान. हॅलो, हाय, नमस्कार, मी रीना मधुकर. आज राजश्री मराठीच्या मेमरी बॉक्स या सेगमेंटमध्ये जाणून घेऊयात माझ्या काय मेमरीज आहेत. सो तुम्ही आता सगळ्यांनी बघितलंच असेल की माझं वरती शूट केलं होतं, फोटोशूट केलं होतं. सो त्याची मेमरी अशी होती की मागच्या वर्षी आता 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन पहिलं झालं आणि त्यानंतर आपण घराबाहेर कोणीच पडत नव्हतो, काही कुठेच जात नव्हतो, त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू अनलॉक व्हायला सुरू झालं त्यावेळेला माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं की मी चालले सेलिंगसाठी, तर तुला यायचंय का. आणि फॅसिनेटेड की हा, मी कधी सेलिंग केलेलं नाहीये, मला यायचंय, मला बघायचंय, तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा मी जे घराबाहेर पडले होते ते सेलिंगसाठी बाहेर पडले होते. आणि तेव्हा मी ती फर्स्ट सेलिंग ट्रिप, जे मुंबईच्या आपल्या गेटवे ऑफ इंडियाच्या इथून जी बोट निघते, सो तिथून मी ते 1 तासाच्या सेलिंग ट्रिपवरती गेले होते. आणि तिथून जाऊन आल्यानंतर इतकं फ्रेश आणि इतकं मस्त वाटलं. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे, मला यॉटवरती एक फोटोशूट करायचा आता, बिकॉज तुम्ही माझे बघितले असेल फोटोशूट, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करायचा आम्ही प्रयत्न करतो. सो मग आम्ही विचार केला की काहीतरी वेगळं करूयात. मग ते कसं मिळेल आपल्याला यॉट, परमिशन काढून बिडून आम्ही ते केलं होतं. आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही शूट करताना आम्हाला डॉल्फिन्सची एक जोडी पण दिसली. आम्ही तिथे मिड सी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला. सो व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि खूप मजा आली आणि खूप छान सेलिंग एक्सपिरियन्स होता माझा. जेवढं आजपर्यंत फिरलीये, सोलो ट्रिप्स म्हण किंवा जिथे जिथे फिरलीये, मी अजूनपर्यंत एक क्रूज असा एक्सपिरियन्स नाही केलाय. इनफॅक्ट 2020 मध्ये 15 ऑगस्टला मी करेबियन क्रूज बुक केली होती. आमची अख्खी फॅमिली जाणार होती आणि अख्खा ती ट्रिप बुक होती की फर्स्ट टाइम ऑन क्रूज, फुल फॅमिली, आमचं गेट टुगेदर, ते थोडं दिल धडकने दो स्टाईल आमचा फुल प्लॅन होता. आणि नंतर पॅन्डेमिक झालं, लॉकडाऊन झालं, सगळा पोपट. त्यामुळे आजपर्यंत मी अशी मोठी क्रूज शिप कधीच एक्सपिरियन्स नाही केली. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये मला किती सलमान खान आवडतो. मी म्हणजे माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोलते की सलमान खान खरंच मला खूप आवडतो. आणि फर्स्ट टाइमची माझी मेमरी अशी आहे की मी आधी एका पासिंग मध्ये एका इव्हेंटमध्ये त्यांना भेटले होते. पण माझे एक फ्रेंड आहेत किरण कोटरियाल, जे बॉलिवूडचे खूप मोठे रायटर आहेत. बॉडीगार्ड फिल्म आणि इश्क विश्क वगैरे सगळ्या मोठ्या फिल्मचे रायटर आहेत. आणि सध्या ते बिग बॉस, खतरों के खिलाडी सगळे शोज लिहितात. सो त्यांनी मला बिग बॉसच्या आफ्टर पार्टीला लोणावळ्याला बोलवलं होतं. आणि आय वॉज सुपर एक्सायटेड की आफ्टर पार्टी म्हणजे सलमान खान बरोबर भेटणार वगैरे. खूप धडधड 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 होत होतं हार्टमध्ये. आणि गेले आणि त्या आफ्टर पार्टीमध्ये त्यांचा जो शाले आहे त्या शालेमध्ये मी 2-2.5 तास सलमान खान बरोबर होते. आणि मला एक मेमरी अगदीच आठवतीये. सो किरण समोर डान्स करत होते आणि मी किरणचा व्हिडिओ करत होते. आणि मागून कोणीतरी मला सारखं टॅप करत होतं. मी लक्ष दिलं नाही, बिकॉज मी पण त्या गाण्यांमध्ये आणि एन्जॉयमेंट चालली होती आणि मी किरणचा व्हिडिओ शूट करत होते. आणि 2दा-3दा असं टॅप झालं. मी फक्त असं मागे वळून बघितलं तर सलमान खान मला असं टॅप करून म्हणत होता की यहाँ पे यहाँ से लो ज्यादा बेटर आहे का व्हिडिओ. आणि मी अशी होते, मला तर आंघोळ पण नाही करायचे, कपडे धुवायला नाही टाकायचे, असं झालं होतं मला, बिकॉज सलमान खानने टॅप केलं. आणि सलमान खान वॉज सो स्वीट. म्हणजे 2-2.5 तास आम्ही एकत्र होतो. आणि जेवलीस का, आणि ये खा के गोवाला ज्यादा अच्छा है वगैरे असं म्हणून त्यांनी प्रॉपर ऍज अ होस्ट खूप छान हे केलं तिथे. आणि जितक्या वेळेला मी सलमान खानला अशी बघत होते, आय वॉज जस्ट गोईंग, म्हणतात नाही वेगळ्या दुनियेत आपण जातो तसं मला व्हायचं. तो नेहमी माझ्या समोर आला असा की मी फक्त त्याच्याबरोबर डोळे लॉक करत होते आणि आय वॉज गोईंग इन अ डिफरंट झोन ऑल टुगेदर. सो ते 2-2.5 तास जे मी त्यांच्याबरोबर स्पेंड केले ते मी कधीच नाही विसरणार. त्यानंतरही बऱ्याच वेळेला भेटलीये, बट दॅट फर्स्ट मीटिंग इज स्पेशल अँड दॅट विल ऑलवेज स्पेशल. माझा एक रूल आहे असं म्हटलं तरी चालेल. मी सलमान खानची कुठलीही फिल्म आली की मी फर्स्ट डे गेटी गॅलेक्सीला जाऊन बघते. म्हणजे काही तिकीट नसेल मिळत तर मी ब्लॅकमध्ये तिकीट घेऊन बघणार, पण मला गेटी गॅलेक्सीला जाऊन सलमान खानच्या सगळ्या त्या फॅन्स बरोबर ओरडाओरडा करून मूवी बघण्यात जी मजा येते ना, ती मजा एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन शांतपणे पॉपकॉर्न खात बसून मूवी बघण्यात नाहीये. त्यामुळे आय थिंक तिकडे जाऊन जो तो एक्सपिरियन्स मिळतो ना,
तो कमालीचा असतो. आणि माझं असं आहे की मला सलमान खानची प्रत्येक फिल्म मला थिएटरला जाऊन बघायला आवडते. मला घरामध्ये बसून ती फिल्म बघायला नाही आवडत. सो तो माझा एक हे आहे की बऱ्याच वेळेला स्ट्रगल करून गेलेली आहे. पोचत नाहीये म्हटल्यानंतर रडलीये पण मी की अरे माझी मूवी जातीये, आणि रडारडी पण झालीये माझी कारमध्ये की ट्रॅफिक मध्ये अडकली, असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे. सो फ्लाईटचं ना 2-3 गोष्टी मला इथे बोलाव्याशा वाटतात. मला लहानपणापासूनच ना फ्लाईटचं खूप फॅसिनेशन होतं. म्हणजे माझ्या पप्पांना, मी आणि रुपा म्हणजे माझी बहीण, आम्ही दोघी जणी म्हणायचो विमान विमान करा. म्हणजे पप्पा आम्हाला असे हातावरती दोघींना झोपायचे आणि भू असं करत ते पूर्ण आम्हाला फिरवायचे वगैरे. त्यामुळे लहानपणापासून फ्लाईटचं खूप फॅसिनेशन होतं. तर साधारण मी एक 4-1 वर्षाची असताना मी पप्पांच्या खूप मागे लागले होते की मला फ्लाईटमध्ये बसायचंय, मला फ्लाईटमध्ये बसायचंय. तर पप्पांनी काय केलं होतं, आम्ही सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, मी पुण्याची आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मुंबईला मामाकडे यायचो. तर पप्पांनी काय केलं होतं की चल ठीक आहे, तुला फ्लाईटचं एक फॅसिनेशन आहे ना, तर मग पप्पांनी एअर इंडियाचं फ्लाईट बुक केलं होतं माझ्यासाठी की तू इथून बस आणि तिथे तुला मामा पिकअप करेल. तर पप्पांनी पुणे एअरपोर्टला मला तिथे त्या एअर होस्टेसकडे मला सोपवलं की ही एकटीच जाते, 4 वर्षाची असेल, 4 जेमतेम 4.5-5 वर्षाची असेल ती. तर एअर होस्टेसला दिलं की एकटी जातीये म्हणून मायनर, सो प्लीज टेक केअर ऑफ हर वगैरे. तर फ्लाईटमध्ये माझ्या शेजारी एक लेडी होती. आता मी खूपच यंग होते टू अंडरस्टँड हू शी वॉज, बट आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड. शी फॅशनेबल, स्टायलिश, मेकअप, गुड लिपस्टिक, नेल्स. असं आपल्याला लहानपणी असतं ना, मुलींना खास करून ते फॅसिनेशन असतं की असे वेल पेंटेड नेल्स आणि स्टाईल आणि हील्स वगैरे असं सगळं. तर मी थ्रू आउट द फ्लाईट, आणि मुंबई टू पुणे खूपच छोटी फ्लाईट आहे, 20 मिनिटाची फ्लाईट आहे, तर मी थ्रू आउट तिला बघतच बसले. आणि ती शेजारी होती आणि मी एकटी आहे आणि छोटी मुलगी आहे म्हटल्यानंतर तिने मला चॉकलेट दिले, माझ्याशी गप्पा मारत होती वगैरे. हे सगळं झालं. आम्ही उतरल्यानंतर तिने मला जाऊन माझ्या मामाकडे, माझा मामा मला एअरपोर्टला घ्यायला आला होता, माझ्या मामाकडे मला सोडलं. माझा मामा वॉज इन अ शॉक. शी वॉज रेखा. तर रेखा जीनने मला थ्रू आउट द फ्लाईट, मी त्यांच्या बाजूला होते, त्यांनी मला खाऊ पिऊ घातलं आणि माझा लिटरली माझा हात पकडून मला माझ्या मामाकडे येऊन ड्रॉप केलं होतं. माझा मामा आणि मामी दोघही जणी असे शॉक मध्ये होते की म्हणजे साक्षात त्यांच्यासाठी असं होतं की रेखाजी स्वतः आल्या आहेत आणि त्यांनी मला माझ्या मामाकडे सोडलंय. त्यावेळेला काही मोबाईल फोन्स नव्हते की ते कुठून क्लिक पिक्चर्स. बट त्यानंतर मला म्हणजे आतापर्यंत ते मला ऐकवतात की अरे एकाने तुला आणून सोडलं होतं, यु नो दॅट काइंड. पण त्यावेळेला आय वॉज टू यंग टू अंडरस्टँड की मी कोणाच्या शेजारी बसली आणि कोणी मला आणून सोडलं. सो दॅट इज वन मेमरी विच आय विल ऑलवेज हॅव थ्रू आउट माय लाईफ टाईम. आणि दुसरं म्हणजे तर मी जेट एअरवेज मध्ये जे होते, म्हणजे मी तेव्हापासूनच जे फ्लाईटचं फॅसिनेशन होतं, तर मला ऍज अ किड नेहमी असायचं की अरे एअर होस्टेस कशी असते, यु नो आय वॉन्ट टू सी की ते लाईफ कसं आहे, मला ते लाईफ जगायचंय, मला एअर होस्टेस बनायचंय. आणि पुण्यामधून येते एका स्मॉल ह्याच्यामधून, टाउन मधून, तर ते नेहमी एक ग्लॅमर आणि ते फॅसिनेशन होतंच. तर मी गेले, इंटरव्ह्यू दिला, आणि विदाऊट एनी बॅकग्राऊंड, माझ्याकडे कुठलंही एअर होस्टेसचं ट्रेनिंग नाहीये किंवा काही नाही, विदाऊट एनी बॅकग्राऊंड मी जाऊन तिथे माझा इंटरव्ह्यू दिला होता. आणि 850 मुलींमधून 3 मुली सिलेक्ट झाल्या होत्या. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि मग मी मुंबईला आले, आणि मग त्यानंतर माझं लाईफ कम्प्लीटच चेंज झालं. म्हणजे मुंबईला आल्यानंतर आय थिंक पुण्याची ती मुलगी आणि आता मुंबईमधली एक ती मुलगी, खूप वास्ट डिफरन्स. बिकॉज जेट एअरवेजने मला कम्प्लीट ग्रूम केलं आणि आय बिकेम अ कम्प्लीट न्यू अँड डिफरंट पर्सन. सो माझी मम्मी कोकणातली आहे. कोकणामध्ये कणकवलीमध्ये डांबर नावाचं जे गाव आहे तिकडचे आहे. सो मी देवीच्या जत्रेला मला मम्मी घेऊन गेली होती. आय थिंक मी त्यावेळेला 11वीत वगैरे असेल, आणि ती माझी पहिली कोकणातली ट्रिप होती. आणि गेल्यानंतर मी असे होते की आपण इंटरनॅशनल ट्रिप्स जायला म्हणतो, मला कुठेतरी आता मॉल्दीवला जायचंय, मला इथे जायचंय, तिथे जायचंय. पण इकडे गेल्यानंतर मला जाणवलं की कोकण इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, आणि खाण्यामध्ये इतक्या व्हरायटीज आहेत. मला तिथे गेल्यानंतर काही काही नवीन गोष्टी खायला मिळाल्या. चुलीवरची भाकरी, त्याच्याबरोबर ते चिकन, फिश, ते इतकं इतकं मस्त होतं. आणि मला एक मेमरी तिकडची मला नक्कीच सांगायची आहे. सो दुपारी आम्ही झोपलो होतो, आणि आमचं तिकडचं जे घर आहे ते प्रॉपर ते शेणाने सारवलेलं वगैरे जे असतं ना, तसं अंगण आणि तसं घर वगैरे. सो दुपारी आम्ही सगळे झोपलो असताना अचानक काहीतरी आवाज यायला लागले, आणि त्याचे फक्त डोळे उघडले तर माझ्या साईडला इथे डोक्यापाशी छोटासा उंदीर होता. इतका छोटासा उंदीर मामा होता.
आणि सगळे असे घाबरून हाकलो त्याला वगैरे असं चालू होतं. तर मी असे हळूच डोळे उघडले तर तो अगदीच इकडे बसला होता माझ्या. आणि तो इतका क्यूट होता मला त्याला हकलवायची इच्छा होत नव्हती. तर मी हळूच गेले आणि त्याची शेपूट पकडली. तो इतका शांत होता, त्याची शेपटीने पकडून त्याला बाहेर जाऊन मी अंगणामध्ये सोडलं आणि तो तिथे सुद्धा खेळत होता. त्यामुळे अजूनही आमच्या तिथे गावी बोललं जातं की आम्ही सगळे घाबरत होतो आणि रीनाने त्या उंदराला उचललं आणि बाहेर कशी काय सोडून आली. सो दॅट आय रिमेंबर की ते जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या. नंतर मध्ये रात्री कंदील घेऊन देवीच्या त्या म्हणजे तो जो छोटीशी पाऊलवाट होती तिथे कंदील घेऊन जाणं आणि गाववाले किती छान आणि निरागस असतात ना ते. खरंच असं म्हणजे त्यांना आपल्यासारख्या सगळ्या गोष्टी नाही माहिती की आपल्या ज्या शहरातल्या गोष्टी काही माहिती नसतात. सो ते खूप छान वाटलं मला, तो एक्सपिरियन्स इतका छान वाटला. त्यानंतर मला जायचा चान्स मिळालेला नाहीये आणि इनफॅक्ट माझी मम्मी कालच कोकणातून परत आली आहे. मला मम्मी म्हणते सगळे बोलवत आहेत तुला तिथे. सो आता मला नेक्स्ट सुट्टी मिळाली की मी नक्की जाणार आहे माझ्या गावी. मी पुण्याची आहे आणि पुण्यामध्ये सगळ्यांना म्हणजे मुलींना आय थिंक स्कूटी येणं हे एक बेसिक गोष्ट आहे की स्कूटी ही यायलाच पाहिजे. आणि स्कूटीचं एक प्रेम वेगळंच असतं आमच्या मुलींचं. म्हणजे पुणेरी मुलींचं स्कूटीवरचं प्रेम एक वेगळंच असतं. तर साधारण मी 10वीत वगैरे असताना व्हेरी फनी मला असं आठवतंय की मला माझ्या क्लासला जाण्यासाठी मला स्कूटी हवी होती. तर मी पप्पांच्या खूप मागे लागली, पप्पा मला एक स्कूटी घेऊन द्या, मला एक स्कूटी घेऊन द्या वगैरे. तर माझ्या पप्पांनी ऍक्च्युली कोणाच तरी यांच्या मित्राच्या मुलीचा आणि प्लस माझ्या एका कझिन बहिणीचा एक हेअरकट बघितला होता. त्यावेळेला ना मशरूम हेअरकट खूप फेमस झाले होते. तर पप्पांनी मला सांगितलं की तू जर मशरूम हेअरकट केला, आणि माझ्याकडे कसं लहानपणापासूनच मला खूप लॉंग हेअरची खूप म्हणजे आवड असायची, त्यामुळे माझे नेहमीच लांब केस होते. तर पप्पांनी मला तेव्हा सांगितलं की तू जर मशरूम हेअरकट केला ना तर मी तुला स्कूटी देईन. तर प्रॉब्ली त्यांनी अशासाठीच केलं असेल, त्यांना माहिती असेल की रीना करणार नाही कारण तिला मोठ्या लांब केसांचं प्रेम आहे. तर स्कूटी दिन म्हणलं तर त्या स्कूटीच्या ह्याच्याने मी गेले सलॉनमध्ये आणि मशरूम हेअरकट करून आले. बरं, आता माझ्या केसांच्या टेक्स्चरच्या हिशोबाने मी मशरूम हेअरकट केल्यानंतर ते लिटरली टोपली घातल्यासारखे माझे केस असे झाले होते आणि ते इतकं फनी दिसत होतं. आय कांट टेल यू की मी म्हणजे घरी आल्यानंतर मी इतकी रडले होते. माझी मम्मी मला कन्सोल करते की बास नको रडू. बरं, आणि त्यावेळेला आता कसं मुलींकडे, इव्हन यंग मुलींकडे ऍक्सेस आहे, तुमच्याकडे स्ट्रेटनिंग मशीन्स असतात आणि तुम्ही केसांबरोबर इव्हन तुमचे केस कितीही वाईट झाले तरी पण तुम्ही त्याच्याबरोबर यू कॅन प्ले अराउंड. पण त्यावेळेला असं नव्हतं, स्ट्रेटनिंग मशीन वगैरे आम्हाला काहीच या गोष्टी माहिती नाहीये. तर मग करणार काय, हे माझे लिटरली केस असे फुगायचे, मी धुतले की ते केस असे व्हायचे. म्हणजे साधारण ह्यांचे 3 इडियट्स मध्ये ते ह्याचे केस कसे होते ना, बमन इराणी सरांचे ते केस असे व्हायचे ना, तसे माझे काहीतरी विचित्र केस व्हायचे आणि ते इतकं वाईट दिसत होतं. मी लिटरली जोपर्यंत माझे केस वाढले नव्हते तोपर्यंत क्लासमध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे मी डोक्यावरती स्कार्फ घेऊन बसलेली. लोकांनी त्यावेळेला माझा इतका हे करायचे, हसायचे माझ्यावरती की तू का स्कार्फ बांधून बसतेय. नाही, मला स्कार्फ बांधायचंय. मी लिटरली जोपर्यंत माझे केस परत एवढे वाढले नाहीत तोपर्यंत तो एक अख्खा पिरियड मी डोक्याला स्कार्फ बांधून बसलेली आहे, जस्ट फॉर दॅट स्कूटी मिळाली. पण ती स्कूटी मिळून उपयोग काय, माझ्या चेहऱ्याची पूर्ण वाट लागली होती तेव्हा. पण एवढं माझं त्या स्कूटीवरती प्रेम होतं की त्याच्यासाठी माझे लांब केस कापले होते. सो पहिलं फोटोशूट जे होतं ते मी पुण्यामध्ये खूपच म्हणजे आय थिंक कॉलेजमध्ये जस्ट 11वीत वगैरे असताना मी केलं होतं फोटोशूट. आणि कॅमेरा फेस करणं काय असतं वगैरे हे मला काहीही अजिबात माहिती नव्हतं. म्हणजे मला त्या फोटोग्राफरनं बेसिक अगदी की आता इथे स्माइल कर, बरं एवढी स्माइल नको करू, एवढीशी स्माइल कर वगैरे अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मी इतकी कॅमेरा फ्रेंडली झाली, आम्ही इतके फोटोशूट्स करतो. आता मला जाणवतं त्यावेळेला मी किती वेडी होते आणि मी का केलं असेल फोटोशूट असं मला वाटायचं. आणि लिटरली म्हणजे काहीही नो एक्सपिरियन्स आणि कपडे कसे असायला पाहिजे किंवा काय. आणि आता कसं फॅशन ग्लॅमर हे जास्त आहे, त्यावेळेला म्हणजे मला असं असायचं की मग मी लेहंगा घालून बसते किंवा शरारा होते त्यावेळेला, मला शरारा पाहिजे, मला अशी ती मोठी बिंदी पाहिजे, मला मोठे कानातले पाहिजेत. आता मी त्याच्या फोटोज बघते त्यावेळेला मला असं की का केलं असेल मला माहित नाही. पण ठीक आहे, म्हणजे पहिलं फोटोशूट सगळ्यांसाठी असतं, पण तो एक एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर मग हळूहळू फोटोशूट करत ग्रो केलं. आणि पहिला ऑडिशन खूपच इंटरेस्टिंग होतं. मला असं
आता मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यानंतर मग ऍक्टिंग वगैरे कधी क्लासेस केलेले नव्हते, ऑडिशन कशी द्यायची हेही माहित नव्हतं. तर बालाजी टेलिफिल्म्सचा एक ऍक्च्युली त्याच्याही आधी काय झालं, फेसबुक वरती ना मला एकता कपूरच्या अकाउंट वरून मला मेसेज आला होता की वी हॅव लाईक युअर पिक्चर्स आणि आम्हाला तुझं ऑडिशन घ्यायचंय, प्लीज कॉन्टॅक्ट, आणि मला एक फोन नंबर दिला गेला होता. तर मी त्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट केला. मग मला त्यांनी बालाजी ऑफिसला बोलवलं होतं आणि मला अजूनही आठवतं पहिलं जे माझं ऑडिशन झालं होतं त्यावेळेला मला प्रोफाईल द्या, हेही मला काय असतं माहित नव्हतं. म्हणजे मी आता आपण कसं असतो कॅमेऱ्याच्या समोर असतो, कोणी म्हणलं प्रोफाईल की आपण टर्न करतो प्रोफाईल. मला जेव्हा त्या व्यक्तीने म्हणाले की ओके गिव्ह युअर इंट्रोडक्शन, गिव्ह युअर नेम अँड प्रोफाईल्स, तर मी सांगितलं की हॅलो आय एम रीना मधुकर अँड प्रोफाईल ओके आय एम टू डान्सिंग अँड दिस अँड दॅट. मी लिटरली माझा बायोडेटा सांगायला सुरू केला आणि ते कॅमेऱ्याच्या मागे सगळे उठून खूप हसत होते की ही काय करते. म्हणजे मला आता इतकी लाज वाटते की मी का, म्हणजे ठीक आहे म्हणजे बट ऍटलीस्ट थोडंफार तरी काहीतरी माहिती असायला पाहिजे होतं बिफोर यू गो. आपण जसं एक्झामला त्याच्या प्रिपेअर करतो तसं मी प्रिपेअर करायला हवं होतं असं मला वाटतं. पण मग त्या कॅमेरामनने मला शिकवलं की प्रोफाईल्स कशा द्यायच्या असतात किंवा तुम्ही कसं उभं राहायचं कॅमेराच्या समोर किंवा कसं फेस करायचं. मला जेव्हा आपण चीट करतो की ओके लुक चीट करा हे काय असतं हेही मला माहित नव्हतं. हे सगळं त्या मला पहिल्या ऑडिशन मध्ये मला त्या कॅमेरामनने शिकवलं. आय एम रिअली थँकफुल टू हिम. त्याने मला शिकवलं आणि त्यानंतर मग मी पुढच्या ऑडिशन मध्ये सुधरत गेले. आणि एक दोन ठिकाणी असंही झालं की ज्या वेळेला मला दिसलं की कोणीतरी न्यू कमर आहे, त्यांना माहित नाहीये काही, त्यावेळेला त्यांना ट्राय टू हेल्प दॅट पर्सन की हे असं हे असं कर किंवा प्रोफाईल म्हणजे हे अशा द्यायच्या असतात, हे मला नंतर जाणवलं. पण कॅमेराच्या समोर उभं राहून जेव्हा कॅमेराच्या मागची लोक मज्जा करतात किंवा मस्ती करतात आणि तुम्हाला फेस करायचा असतो कॅमेरा, हे थोडंसं डिफिकल्ट असतं. त्यामुळे आय ऑलवेज से की जे कॅमेराच्या मागे आहेत त्यांनी कधी मस्करी नाही करू दे. नवीन व्यक्ती असेल त्याला सांगावी, त्याला हेल्प करावी ग्रो करण्यासाठी. लहानपणापासूनच मला डान्सिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे मध्ये मी एका मध्ये सांगितलं पण होतं की निर्माची ऍड असायची ना, ती मुलगी अशी उठायची वॉशिंग पावडर निर्मा, ती गोल फिरायची. तर मला माझे पप्पा मम्मी सांगतात की तुला एवढं डान्स आणि त्या ऍडची एवढं हे होतं की मी जरी झोपलेले असेल मला ती निर्माची ऍड कुठेतरी ऐकली की मी झोपेतून उठायचे, एक चक्कर मारायचे, असं पकडून चक्कर मारायचे आणि परत झोपून जायचे. सो एवढं मला डान्सचं फॅसिनेशन लहानपणापासूनच होतं. आणि शाळेमधल्या प्रत्येक गॅदरिंग मध्ये मी पार्टिसिपेट केलंय, प्रत्येक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलंय. आणि त्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा कॉलेजच्या फिरोदिया करंटक मध्ये वगैरे पण मी भाग घेतला. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये आले ना तेव्हा माझ्या पप्पांचं एक मत होतं की आपल्या घरामध्ये सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत, मग डान्सिंग कसं काय आणि आपली डान्स नाही करायचा असं म्हणून त्यांनी मला स्ट्रिक्टली नाही म्हणून सांगितलं होतं. तर मी त्यावेळेला सानिका कॅरेक्टर माझं बाहेर आलं होतं. म्हणजे त्या वेळेपासून ती सानिका कॅरेक्टर बाहेर आलं होतं. मी घरात खूप भांडले होते की मला डान्स करायचा आणि मी करणार, तुम्हाला नसेल बोलायचं तर तुम्ही नका बोलू. 2-2.5 महिने माझे पप्पा माझ्याशी बोललेले नव्हते. पण माझ्या मम्मीने मला सपोर्ट केला. मम्मी म्हणाली तिला करायचा आहे ना डान्स, तर मी तिच्या बरोबर जाऊन, कारण आमच्या फिरोदियाच्या रिहर्सलच्या असायच्या आणि पुणे फेस्टिवलला मी तेव्हा भाग घेतला होता. तर त्या रिहर्सल्स आमच्या कॉलेजच्या नंतर रात्री उशिरा 2-3 पर्यंत चालायच्या. रात्री 8 वाजल्यापासून चालू व्हायच्या, 2-3 पर्यंत चालायच्या. तर मम्मी घरातली सगळी कामं संपवायची आणि मम्मी माझ्या बरोबर येऊन तिथे रिहर्सलच्या इथे बसायची. तर मम्मी म्हणाली मी सपोर्ट करेन. आणि त्यावेळेला मी सानिकासारखी वागले, घरामध्ये भांडले आणि मी त्या फील्डमध्ये उतरले. आणि आता मला असं वाटतं की मी ते केलं नसतं तर प्रॉब्ली मी आता कुठेतरी एखादा जॉब केला असता आणि मी ह्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नसते. बट नाव माय फादर इज सो प्राऊड ऑफ मी. म्हणजे त्यावेळेला म्हणजे 2-2.5 महिने माझ्याशी बोलले नाहीत, पण जेव्हा त्यांनी येऊन माझा परफॉर्मन्स बघितला, जेव्हा त्यांनी माझा डान्स बघितला, त्यानंतर बिकेम सो सपोर्टिव्ह की त्यांचं असं होतं की डान्स पहिला. जे कोणी आमच्या घरी यायचं सगळ्यांना व्हिडिओ लावून दाखवायचा की हे बघा ही माझी मुलगी आहे, माझे अवॉर्ड्स घरामधले सगळे त्यांना दाखवायचे. आणि आता तर सानिका ह्या कॅरेक्टरसाठी तर ते इतके प्राऊड आहेत, सगळे जे कोणी येत आहे त्यांना सगळ्यांना ती माझी मुलगी आहे, ती माझी मुलगी आहे. सो दॅट टाइम अँड दिस टाइम. तर मला असं वाटतं जसं सानिकाचं कॅरेक्टर आहे की ती वाईट नाहीये पण ती स्वतःच्या गोष्टीसाठी स्टँड घेते. तर तसा मीही त्यावेळेला स्टँड घेतला आणि त्यामुळे मी आज जिथे आहे तिथे मी आहे. एका माझ्या क्लासमधल्या एका मित्राने झालं ते माझ्या केसामध्ये च्युइंगम चिकटवलं आणि त्यानंतर माझे केस सगळे इथे चिकटलेले आणि ते इतकं वाईट झालं होतं. तिथे कात्री नव्हती, ब्लेड घेऊन माझा केसांचा असा एवढा मोठा गठ्ठा ब्लेडने कापायला लागला होता. सो असेही किस्से, म्हणजे मी खूप मारामाऱ्याही केल्या शाळेमध्ये. मी
ऍक्च्युली आय वॉज अ टॉम बॉय. मी आत्ताची रीना आणि ती रीना म्हणजे समवॉट लाईक काजोलची ती हे होतं ना, कुछ कुछ होता है मध्ये वगैरे, तसं ते ट्रान्सफॉर्मेशन झालंय माझ्यामध्ये. त्यावेळेला मी लिटरली मुलगा होते, टॉम बॉय होते, आणि वर्सेस नाव आय रिअली चेंज. हा मेमरी बॉक्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि बघत राहा राजश्री मराठीचा मेमरी बॉक्स.